नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो रँडमली व्हिडिओ सुरुवात केलेली आहे. सगळं आवरून झालेलं आहे. सो आत्ता वाजलेले आहेत 1:30 आणि आत्ता माझं सगळं आवरून झालेलं आहे. जेवण रेडी आहे. त्यानंतर मुद्राला सुद्धा स्कूलमध्ये सोडलेलं आहे. सो बघूया तर तुम्हाला ब्लॉगमध्ये काय काय मला दाखवता येते. सो मी रँडमली अगदी सुरू केलेला आहे व्हिडिओ, कारण व्हिडिओ करण्याचं असं सहज काही कारण नसतं. रोज रोज काही फिरायला जात नाही. सो विचार की आपलं जे रुटीन आहे ते काही शूट करूया आणि तुम्हाला दाखव. तर आज दिवसभराचं माझं काम आहे ते म्हणजे मुद्राचे कपडे आहेत ते सगळे मला बाहेर काढायचे आहेत. जे तिने यूज केलेले आहेत ते मला साईडला ठेवायचे आहेत. म्हणजे तिचे जे कपडे आहेत सगळे ते मला आज व्यवस्थित ऑर्गनाइज करायचे आहे. सो सध्या माझ्या बेडरूमची परिस्थिती काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. सो भरपूर सारे तिचे लहानपणीचे वगैरे कपडे आहेत ते मी डोनेट केलेले आहे ऑलरेडी. पण आत्ता सुद्धा तिला असे कपडे आहेत जे आता ती होत नाही आहेत किंवा छोटे होत आहेत असे मी सगळे साईडला काढून ठेवणार आहेत. डेली यूजवाले किंवा जे नवीन पार्टीवेअर वगैरे ड्रेसेस आहेत जे काही ड्रायक्लिंगला टाकायचे आहेत ते काढणार आहे. सो सध्याचा प्रोग्राम आहे मुद्राचे कपडे आहेत ते ऑर्गनाइज करायचे आहेत. सो छोटे क्लिप मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे आहेत मुद्राचे सगळे कपडे जे आत्ता मी ह्या बॉक्समधून काढलेले आहेत आणि काही कपडे आहेत ते मी ह्या कबर्डमधून आता मी रिकामी करणार आहेत. कारण भरपूर कपडे असे आहेत जे तिला आता छोटे होत आहेत. त्यामुळे असे भरपूर कपडे भरून राहिले आहेत कपाटात की जेव्हा नवीन काय तिला घालायचं असतं तेव्हा ते मिळत नाहीत. सो आज सध्या मला हे सगळं ऑर्गनाइज करायचं आहे. काही ड्रेस दाखवले ते मुद्राचे खूप स्पेशल ड्रेस आहेत. तिला मी गोकुळाष्टमीला तो ड्रेस घातलेला. त्यानंतर दुसरा अजून एक जो फ्रॉक होता खणाचा फ्रॉक होता तो मी तिला संक्रांतीला तिच्या फर्स्ट संक्रांतीला घातलेला. त्यानंतर पिंक कलरचा जर ड्रेस तुम्ही बघितलात तर मी बारशाला तिच्यासाठी स्वतः शिवलेला होता. असे काही ड्रेस आहेत तिचे जे स्पेशल आहेत आणि जे मी कायम माझ्यासोबत ठेवणार आहे छान आठवण म्हणून. सो मी पटापट हे सगळ्या गोष्टी आवरते आणि मग तुम्हाला भेट. थोडासा ब्रेक घेतलेला. सो जेवण वगैरे झालं आहे. सगळं आवरून सुद्धा झालेलं आहे. आता मागे थोडेसे काही ड्रेस आहेत जे ड्रायक्लिंगसाठी काढले आहेत. अशा पद्धतीने मुद्राचं सगळं कबर्ड आहे. तिचे नवीन कपडे जुने कपडे सगळं सेट झालेलं आहे. आणि आत्ता वाजत आले आहेत 4:15. आता काही मिनिटांनीच मुद्रासुद्धा स्कूलमधून येणार आहेत. तोपर्यंत तिच्या जेवणाची तयारी करते. हे सगळं आवरून बॉक्स आहे जो मी भरून ठेवलाय. सो मुद्राचे हे कपडे मला द्यायच्यासाठी मी काढून ठेवलेले आहेत. त्यानंतर हे काही तिचे बॅग्स वगैरे आहेत ते भरायचे आहेत. हे ड्रायक्लिंगसाठी जाणार आहे. आणि त्यानंतर हे सगळं मी सेट करून ठेवलेलं आहे. तिचे बाहेर जायचे कपडे त्यानंतर ट्रेडिशनल कपडे आणि जे फ्रॉक्स आता तिला होत आहेत तेवढेच मी ठेवले आहेत. बाकी सगळे काढून टाकलेले आहेत. हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. सो आज आहे नेक्स्ट डे. सो मी काल जेवढा व्हिडिओ बनवला तो तुम्ही बघितला असालच की मी मुद्राचं सगळ्या कपड्यांचं क्लिनिंग केलेलं. आज आहे नेक्स्ट डे. कालनंतर मी काही शूट केलं नव्हतं कारण मुद्रा घरी आल्यानंतर सगळा वेळ तिच्यामध्येच निघून जातो आणि मग रात्र झाली आणि मग जेवून आम्ही झोपलो. त्यामुळे दाखवण्यासारखं असं काहीच नव्हतं. सो आज आहे दुसरा दिवस. आत्तासुद्धा जवळजवळ अर्धा दिवस संपलाय. मुद्रा आत्ता स्कूलमध्ये गेलेली आहे. सो आत्ता मी अजून एक गोष्ट काहीतरी करायला काढली आहे. करता करता लक्षात आलं की मी काल ब्लॉगला सुरुवात केलेली. सो आत्ता मी काय करते ते सुद्धा तुम्हाला दाखवावं. सो ह्या छोट्या गोष्टी आहेत पण पुढे जाऊन त्याचं महत्त्व वेगळं असणार आहे. त्यामुळे मी विचार केला की हे तुमच्यासोबत शेअर करावं आणि मी करतेच आहे तर तुम्हाला दाखवावं सुद्धा. तर मी काय करते हा एक पिटारा आहे मुद्राचा. तर स्कूलमध्ये त्यांना काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज काही ना काहीतरी ड्रॉइंग सगळ्या गोष्टी करत असतात. सो सगळ्या गोष्टी ह्या मी तिच्या पहिल्यापासून कलेक्ट करून ठेवल्या आहेत ज्या तिने पहिल्या सगळ्या केलेल्या आहेत. हे जे क्राफ्टिंग वगैरे आहे सो टीचर त्यांच्याकडून हे सगळं करून घेतात. सो मी विचार केला की हे क्राफ्टिंग आहे हे जे मी जमवून ठेवलं आहे हे एका बुकमध्ये असं लावून एक अल्बम सारखं बनवूया. सो हे तिच्या बारशाच्या वेळीच एका गिफ्टमध्ये हे बुक आलेलं. सो मी विचार केलेला ह्याच्यामध्ये जे काही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत फोटोज वगैरे ते आपण लावूया. सो ते मी लावणारच आहे पण त्याच्याबरोबर हे जे काही क्राफ्ट तिने बनवलेले आहेत किंवा तिला जे स्कूलमधून मिळालेले आहेत ते सुद्धा आपण लावूया. म्हणजे पुढे जाऊन ह्या सुंदर आठवणी ज्या आहेत त्या तिला सुद्धा बघता येतील
आवडतील आणि आम्ही सुद्धा बघून एन्जॉय करू आणि हा जो अल्बम आहे जो मी तिला कधीतरी गिफ्टसुद्धा करेन. सो हे बघा, हे तिने क्राफ्ट केलेलं होतं. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा त्याने पॉइंटने हे असं पायनॅपल बनवलेलं. सो अशा भरपूर काही गोष्टी आहेत जे ती फर्स्ट डे जेव्हा त्यांचं स्कूल होतं तेव्हा त्यांना हा असा बँड दिलेला होता. त्यानंतर सेव्ह अर्थ साठी त्यांनी त्यांच्या हाताचं असं हे घेऊन मस्त बनवलेलं होतं. सो अशा ह्या सगळ्या गोष्टी मी आता ह्या अल्बममध्ये लावते आहे. सो लावून झाल्यावर मी तुम्हाला हा अल्बम कसा दिसतोय ते दाखवते. माझा थोडासा अल्बम रेडी झालेला आहे. अजून त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी लावायच्या आहेत, पण सध्या जेवढा रेडी झाला आहे आणि जसे अशा गोष्टी तिच्या स्कूलमधून मला मिळत राहतील किंवा तिच्या अजून काही अशा गोष्टी आहेत ज्या मला तिच्या ह्या अल्बममध्ये लावायच्या आहेत त्या मी कलेक्ट करेन आणि अजून एकदा जेव्हा अल्बम होईल तेव्हासुद्धा मी नक्कीच दाखवेन. पण आता सध्या मी काय केलं आहे, कशी आयडिया केली आहे ते तुम्हाला दाखवतो. फोटोज वगैरे लावायचे आहेत जे तिचे स्कूलचे फोटोज वगैरे आहेत. सो हा असा ओपन होतो. सो हे जे आहे ते तिला फादर्स डेचं त्यांचं जेव्हा सेलिब्रेशन होतं तेव्हा हे श्रेयसचा आणि त्यांचा काहीतरी गेम होता तेव्हा हे त्यांना मिळालेलं. त्यानंतर हे त्यांनी सेव्ह अर्थच्या वेळी हे सगळं स्वतः बनवलेलं होतं, म्हणजे टीचरांनी बनवून घेतलेलं. त्यानंतर हा जो टॅग आहे तेव्हा त्यांना स्कूलमध्ये गेलेले तेव्हा मिळालेला. सो असं मी अशा पद्धतीने छान ते लावलेलं आहे. सो त्यानंतर हे एक क्राफ्ट त्यांनी बनवलेलं. सो हे जे क्राफ्ट आहे ते मी अशा पद्धतीने लावलं आहे, म्हणजे हे असं ओपन होऊ शकतं. जसं आपले कार्ड्स आपण बनवायचो लहान असताना तसे मी हे इथे असे अटॅच केले आहेत. अशी आयडिया घेऊन मी असं लावलं आहे. सो अजून भरपूर काही गोष्टी ह्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत मला. मी नक्की हा अल्बम पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवेनच. सो हे बघा. सो असा सध्या काही क्राफ्टने माझा अल्बम अर्धा रेडी झालेला आहे. सो पूर्ण झाला की नक्की मी तुम्हाला. आता मी आली आहे किचनमध्ये कारण आता मला लागली आहे भूक आणि जवळजवळ 1 वाजलेला आहे आणि आता मी आहे घरी एकटीच कारण श्रेयस गेला आहे ऑफिसमध्ये, मुद्रा गेली आहे स्कूलमध्ये. सो आज मी विचार केला आज जेवण नको, आज मला जेवण बनवायचं नाही आहे, कंटाळा आला आहे, काहीतरी वेगळं चटपटीत खायचं आहे. सो मी काल आंबोळा बनवलेला आहे, त्याचं थोडंसं पीठ राहिलेलं. सो मी आत्ता बनवलेले आहेत मस्त इडल्या. हे बघा. सो मी विचार केलाय मस्त इडल्या फ्राय बनवूया. चला. तर ही रेसिपी अगदी टेस्टी आणि अगदी कमी वेळेत होणारी आहे. तर ह्या इडल्या मी आत्ता गरम गरम बनवल्या आहेत, पण तुमच्याकडे जर एक्स्ट्रा इडल्या राहिलेल्या असतील सकाळच्या तर तुम्ही संध्याकाळी ॲज अ स्नॅक्स म्हणून हे बनवू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी व्यवस्थित कट करून घेतल्यात इडल्या. मग त्याच्यामध्ये ॲड केलं चवीपुरतं मीठ, थोडंसं मिरची पावडर, हळद, कढीपत्ता, त्यानंतर तीळ आणि हे सगळं मस्त व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि ह्यामध्ये कढीपत्ता आणि वांढरे तीळ असतात ते टाकायला अजिबात विसरू नका. त्याचा जो क्रंचीनेस असतो तो अतिशय छान लागतो. आणि त्यानंतर पॅनवर मी हे सगळं पसरवून अगदी थोडंसं अजून तेल घालून मस्त खरपूस भाजून घेतलेत आणि हे आहेत रेडी असे इडली फ्राय. तर हे आहे बेस्ट कॉम्बिनेशन. सो माझे मस्त इडली फ्राय रेडी झालेले आहेत. मी मस्त चाखून पण बघितलेलं आहे. तर अतिशय टेस्टी, खूप छान. आणि हा जो त्याच्यामधला कढीपत्ता लागतोय ना अप्रतिम लागतोय. तुमच्याकडे सुद्धा जर इडल्या बनत असतील कधी तर ही डिश नक्की ट्राय करून बघा. अतिशय. तर बाय बाय. आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओ सोबत.